मला इंस्टाला खूप साऱ्यांना अशा रील येत होत्या की झुडिओला सेल आहे, झुडिओला सेल आहे, झुडिओला सेल आहे. तर मग आपण म्हणून चाललोय. हां आम्ही आज चाललोय कुर्ला वेस्टला झुडिओला. तर सगळेजण खूप जण बोलतात की कुर्ला वेस्टला सेल लागलाय म्हणजे झुडिओला सेल लागलाय. सो आम्ही पण तिकडेच जातोय आणि बघायला चाललोय हे खरं आहे का नाही. तर मी आणि गोविंद आहे. आता आम्ही पोहोचलोय कुर्ल्याला. तर आता इथून आम्ही वेस्टला जाणार आणि मग तिथून म्हणजे आम्ही आता वेस्टला पोहोचलोय. तिथून आम्ही जाऊ आणि बघू. तिकडे खूप सारा ट्रॅफिक आहे त्यामुळे गोविंदला गाडी चालवताना खूप प्रॉब्लेम होतो. ठीक आहे गोविंदा. फिनिक्स मॉल आलेला आहे आणि आम्ही आता पोहोचलेलोच आहे. आणि हा बघा, हा आहे फिनिक्स मॉल. बघू आपण झुडिओमध्ये सेल लागला आहे का नाही. नसेल लागला ना तर होपफुली असावा. मी इथून खूप पुढे जाणार आणि मग आम्हाला तिथे पार्किंगसाठी दिसणार. सो हा आहे याचा इंटेरियर आणि इथून असं जातो मॉलचा रस्ता. खूप मोठा मॉल. बेबी पार्किंग कुठून आहे पिल्लूला सगळं माहिती आहे. मला काहीच नाही माहिती. इकडूनच आहे ना. हो पिल्लू इथूनच आहे. 2 व्हीलर एंट्री. सो आहे ब्लॉगिंग. सेकंडसाठी उतरवलेलं फक्त डिक्की चेक करायसाठी. आणि आम्ही इथं एवढं जाणार आणि आमच्याकडून 30 रुपये घेणार. हां हां बाईक असतं तर आम्हाला नसेल उतरवलं पण आपल्याकडे बाईक होती तर आम्हाला बेकार होतं. काय मी न्यू हेअर कलर केला गाईज. कसं वाटतं गोल्ड पण करणार आहे मला अजून काय नाही. आता पूर्ण खाली ये. ट्रेनचा पार्किंग आहे थोडं खतरनाक. हा अजून यांचं पार्किंग असतंच आहे तर आपल्याला असंच टाकलं लागेल. पण फायनली पोचले. ते 30 रुपीज द्यायचे असतात कॅश काउंटरला. साऱ्या गाड्या इकडूनच आहे ना आपण तिकडून जायचं. तिकडं जाऊया का. चल माझं पिल्लूला भारी गाडी चालवतो. तिकडून असं 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 असं. हे काय आहे रे. तिथे कुठे लावणार बाहेर. हे तिथे का ठेवते आतमध्ये डिक्कीत तर टाकून ठेव. बोलूया हा मला राहू दे ना. हा ना खरंच असताच आहे. आणि आमचं तिकीट आणि हे घर ठेव तुला. बघा हे रस्ते कुठून जायचं बाळ. हे बघ तिकडं पण आहे तिकडं पण आहे तिकडं पण आहे. आम्हाला इथून 8 नंबर 9 कडे आहे. व्हेरी फार तिकडे. कुठे बघू. गोविंदला ना आजकाल लय फोन यायला लागले आहेत माहिती नाही कोणाचे. कामावरचा फोन यायचा. सो मला इंस्टाला खूप साऱ्यांना अशा रील येत होत्या की झुडिओला सेल आहे, झुडिओला सेल आहे, झुडिओला सेल आहे. तर मग आपण म्हणून चाललोय. हां असंच आहे. हाच एक खोटा आहे. आता बघू आपण. ब्लॉगिंग करायला मी शिकलेली आहे. आमच्या आम्ही टाकलेला ब्लॉग कुठला 31sta एवढे चांगले व्ह्यू गेले. एका दिवसामध्ये 64 गेले. माझ्यासाठी खूप आहे कारण की जात नाही तेवढे लगेच. नाही पिल्लू D9 बोलली ती. हां हां आहे बाई इथेच आहे. हां गोविंदला सगळं नाही माहिती आहे. आम्ही खूप येतच असतो झुडिओला फिनिक्सला.
माय न्यू हेअर कलर. गोविंद इथे आहे उद्या एलन सोनी. पोरींला बघतोय पोरींला. समोरच आहे झुडिओ. सांगितलं तसं आहे सेल आहे. मग 7 नंबर आहे 42. आमची खूप सारी शॉपिंग घेऊन झालेली आहे. आम्ही आता चालतो. आता मी घरी जाऊन दाखवून काय केलं इथं नाही दाखवायचं मला काय तर शॉपिंग केली आहे. इथं जाऊया आपण. दीक्षावरती हसतोय. आता आम्ही चालू काहीतरी खायला. भूक लागली आम्हाला. आम्ही आता काहीतरी खातोय. पिझ्झा मागवला. पिझ्झा आणि बर्गर आणि एवढंच ऑर्डर केलं. सध्या तरी आमचे 2 आलेले आहेत. हे ह्या लोकांच्या ब्रँडचा बर्गर आणि ज्यामध्ये बघायचं काय असतं फक्त एक कांदा टमॅटो आणि हे. गोविंदमध्ये काय आहे खूप एवढाच. टमाटर पण नाही लाईन चालू. खाल्लं फक्त आता आम्ही खाल्ले पिलं. आता मी चालू म्हणजे मी जॉबला निघाले घरी एरिया फिरायला. आम्ही कशावरती फ्लॅटवर डायरेक्ट. वेळ असं नाही बोलायचं बाळ सारखं 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 एकर द्यायला. आता आम्ही पोच पार्किंगमध्ये आणि मग आम्ही गाडी घेऊन निघून जाऊ. एकदाच बोला. एवढ्या मोठ्या भुलभुलैयामध्ये आम्ही पागलसारखं हरवलो आणि मला आमची गाडीच भेटत नव्हती. आणि नंतरला मला कळलं ते आणि खूप सारं इकडं तिकडं केलं. आता आम्ही चालू. गोविंद मला ना एवढंच काढत असतो हमेशा. आणि जाऊ दे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झुडिओमध्ये असं काहीच नव्हतं. 99-49 असं काहीच नव्हतं. फक्त ते छोटंसं जे सामान होतं त्याच्यावरती होतं. बाकी काही नाही. पकवलं आहे आणि बस. आता आम्ही आमचा व्लॉग इथेच एंड करतो आणि आपण भेटू तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज. स्टे ट्यून फॉर न्यू व्हिडिओ. बाय. मी ही चप्पल घेतलेली आहे न्यू. कशी दिसते गोविंदची चप्पल. गोविंद दाखव कोणती घेतली तुम्ही. काढ ना असं बाहेर. अरे धागे सोडवत आहे आयुष्याचे. त्यांनी तो डायरेक्ट टॅग बिग तोडून टाकलाय. घ्या याचे फोटो. हे तुझ्या गळ्यात बांधते. बाहेर काढ. ही आहे गोंद्याची चप्पल जी मला पण होते आणि मी पण घालणार. ही घालत नाही तू. ह्याला ना खूप लाज वाटते जेव्हा मी ब्लॉगिंग करते. तू निघ इथून. बाय गाईज. बाय. हे असा आरसा तोडलाय का माणसाने. पागल माणसाने. त्या गोविंदने काहीच नाही बोललं कारण की तो स्विगीवाला होता ना.
हा.